मराठी नववर्षाच्या निमित्तानं घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षानुवर्ष रुजली आहे। गुढी सजवण्यासाठी लागणारा वेळ आणि कसरत हे अनेकांसाठी आव्हान ठरतंय। त्यामुळे शहरातील बाजारात तयार गुढी तसंच विविध कापडांपासून तयार केलेले वस्त्र विक्रीसाठी दाखल झाली आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील बाजारात विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले। काही नागरिकांना गुढी उभारण्यासाठी वेळ मिळत नाही, तर काहींना पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी कसरत करावी लागते। यासाठी शहरातील बाजारात गुढीसाठी कापडापासून तयार केलेले तयार वस्त्र उपलब्ध झालं आहे। यामध्ये खण, शाही मस्तानी, नऊवारी, पैठणी अशा विविध रंगातील आकर्षक तयार वस्त्र आहेत। या वस्त्रांच्या किमती 150 ते 500 रुपयांपर्यंत आहेत। यामध्ये यंदा नऊवारी कापडापासून तयार केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक पसंती असल्याचंही पाहायला मिळतंय। यासोबतच तयार रांगोळी तसंच 6 इंचांपासून 3 फुटांपर्यंत तयार गुढी देखील दाखल झाली आहे। उंच गुढी उभारण्याची परंपरा अद्यापही काही घरांमध्ये कायम असली तरी वाढत्या गृहसंकुलांमुळे आणि जागेच्या मर्यादेमुळे लहान आकारच्या गुढींना अधिक पसंती मिळत आहे। या तयार गुढींच्या किमती 100 ते 250 रुपयांपर्यंत असल्याचं शृंगार वस्तू भंडारचे स्वप्नील तंटक यांनी सांगितलं। नववर्षानिमित्त शहरात पारंपरिक स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं। या स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा करून नागरिक सहभागी होत असतात। या नागरिकांसाठी यंदा शहरातील बाजारात खण साडीपासून तयार केलेले राजस्थानी फेटेही दाखल झालेत। यामध्ये गुलाबी, केशरी रंगाच्या फेट्यांना सर्वाधिक मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। तसंच साखरेच्या गाठी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत। आकर्षक नक्षी, विविध रंग असलेल्या गाठींना ग्राहक खरेदी करत आहेत। विशेषतः केशरी रंगाच्या गाठींना सर्वाधिक पसंती आहे। या गाठी विविध वजनात उपलब्ध आहेत। पिवळ्या, केशरी, पांढऱ्या, गुलाबी अशा 4 रंगात असलेल्या गाठी 20 ते 60 रुपयांपर्यंत आकारानुसार उपलब्ध आहेत। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने, वाहन आणि घर खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत। त्यामुळे शहरातील विविध दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केल्यात। गुढीपाडव्याचा उत्साह आणि खरेदीचा जोर यामुळे ठाण्यातील बाजारपेठा सध्या फुलून गेल्यात।